पण या सगळ्यात तो महिपत निसटून गेला। पोलीस शोध लावतायत आणि महिपत सापडेपर्यंत ते शांत बसणार नाहीये आणि मी सुद्धा शांत बसणार नाहीये। हो, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की प्रतिमाची स्मृती पूर्णपणे परत आली। हो, मला काही केल्या ती एकच रात्र आठवत नव्हती। अगदी महिपतने माझ्या समोर पिस्तूल रोखलं तरी मला काही आठवलं नव्हतं। पण मी तिथून पळाले आणि एका झाडाजवळ लपले। तेव्हा महिपत माझ्या समोर येऊन अगदी तसाच उभा राहिला जसा 22 वर्षांपूर्वी उभा राहिला होता। तोच खुनशी चेहरा, तीच मला मारण्याची धडपड। आणि त्या एका क्षणाला मला सगळं लख्ख आठवलं। प्रतिमा हत्या तेव्हा मी पण तुम्हाला शोधत येत होते, पण तुम्ही मला दिसलाच नाहीत कुठे। अगं माझ्या अंगात कुठून बळ संचारलं मला कळलंच नाही। मी त्या शेकोटीतलं लाकूड घेतलं आणि महिपत समोर उगारून उभे राहिले। बापरे, प्रतिमाताई, तुम्ही हे कसं जमवून आणलं? नाही ग, एकटीने नाही, सायली होती ना माझ्या बरोबर। मी फक्त सायलीने जे जे शिकवलं ते सगळं लक्षात ठेवलं। हिने माझी सगळी तयारी करून घेतली होती। आता जर का महिपत तुमच्या समोर बंदूक घेऊन आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही आणि शेवटी जेव्हा माझ्या जीवावर बेतलं तेव्हा सुद्धा सायलीच माझी ढाल बनून उभी राहिली। तू नसतीस सायली तर मी काय केलं असतं? तुम्हाला गोळीबाराचे आवाज आले, पोलीस दिसले, अर्जुन दिसला, तरी तिथेच लपून का राहिलात? काय करणार होतो मी? कसा बाहेर पडणार होतो? एक तर सगळीकडे अंधार होता, त्यात माझा पाय मुरगळलेला, ठणकत होता पाय, कसा बाहेर पडणार होतो? आणि महिपत कुठे गेलाय? तेच तर कळत नाही ना। पुणे जंगलातून बाहेर पडला असणार तो नक्कीच। आणि तुम्हाला लटकवून गेला, तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठीच तो तुम्हाला तिथे घेऊन गेला होता। नाही, हा सगळा अर्जुन सायलीचा प्लॅन आहे, त्यांनी पोलिसांना हाताशी धरले, हे काय महिपतला माहित नसणार का? महिपत कशाला करेल असं? तो नाही मला अडकवणार, उगाच काहीतरी काही बोल नको। मला एक साधी गोष्ट कळत नाहीये का काका, जर महिपत पोलिसांच्या हाती लागला तर तो सगळ्यात आधी कुणाचं नाव घेणार? तुमचं। तो सांगून नाही का टाकणार पोलिसांना की किल्लेदारच्या ऍक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होती त्याला? महिपत पोलिसांच्या हाती लागण्याच्या आत आपल्याला सापडायला हवा। पोलीस पकडू शकणार नाहीत महिपतला। कॉल करेल मला, महिपत नक्की कॉल करेल मला। सकाळपासून केलाय कॉल? हे असे लंगडत भटकत होता रस्त्यावर तेव्हा आला का कॉल?
एक मिनिट तुझी बडबड थांबव, मी स्वतःच कॉल करतो त्याला. उचल ना. काय झालं काका? महिपतचा फोन ऑफ येतोय का? हो. पोलीस मागावर असताना फोन ऑन ठेवायला तो काही मूर्ख वाटतो का तुम्हाला? महिपत पळून गेला, तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेलाय तो. शहाणे असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता आपण महिपतला शोधूया. मी तर रात्रभर देवीच्या समोर धरणं धरून बसले होते की माझ्या मुलांना सुखरूप ठेव. आणि देवी यांनी ऐकलं माझं. वहिनी, प्रसादासाठी शिरा करूया का? म्हणजे देवी आईचे आभार मानायला हवेत ना. हो करूया ना. तर आता आपण लगेच स्वयंपाकाला पण लागूया. प्रतिमा, भाऊजी, तुम्ही पण जेवून जा. हा नको वहिनी, आता प्रतिमा पण खूप थकली आहे. आम्ही निघतो आता घरी. नाही या प्रतिमा इथेच आराम करेल. आणि तुम्ही दोघेही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहात. चल विमल. अर्जुन, सुमनला कळवायला हवं. ती खूप काळजी करत असेल. मी फोन करतो तिला. हो. हॅलो हॅलो भाऊजी, कुठे आहात तुम्ही? अहो, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाहीये. हॉलमध्ये फेऱ्या मारत मारत रात्र काढले मी. एकदा वाटलं बाहेर गाडीचा हॉर्न वाजला म्हणून बाहेर गेले, तर बाहेर कोणीच नव्हतं. हॅलो हॅलो सुमन, जरा ऐकून तरी घेशील का? सॉरी सॉरी भाऊजी. बोला ना, बोला तुम्ही. वहिनी ठीक आहेत ना भाऊजी? आणि तुम्ही, अर्जुन, सायली? हे बघ, आम्ही सगळे ठीक आहोत. प्रतिमा सुखरूप आहे आणि आम्ही दोघंही आता पूर्णाईंच्या घरी आहोत. आम्ही थोड्या वेळानंतर घरी येऊ. हा, देवी आईची कृपा झाली. बरं, नागराज कुठे आहे? त्याला जरा फोन दे. ते घरात नाहीयेत भाऊजी. इतक्या सकाळी सकाळी कुठे गेलाय? ते ठाण्याला माझ्या आत्याकडे गेले होते ना. अगं, पण तो काल गेला होता ना, अजूनही आलेला नाहीये. म्हणजे रात्रभर बाहेर होता तो? नाही नाही, तिथून आले परत, मग पुन्हा बाहेर गेले. त्यांना काहीतरी काम आठवलं. कसली कसली कामं आठवत असतात त्याला नेहमी. बघेल तेव्हा बाहेर उंडारत असतो. ठीक आहे, मी त्याला फोन करतो आणि ताबडतोब घरी यायला सांगतो. नाही नाही, नको नको भाऊजी, नको, राहू दे. येतील ते परत, लवकर येतील म्हणून सांगून गेले. तुम्ही इथली काळजी करू नका. तुम्ही तिथे बहिणींजवळ थांबा आणि निवांत या. हा, आपण एकत्र काम करणार आहोत, तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असलेल्याच बऱ्या. माझी एक मैत्रीण आहे, सावी नावाची. तिचा एक मेजर प्रॉब्लेम झालाय. म्हणजे तिला जो मुलगा आवडतो त्याचं लग्न एका वेगळ्याच मुलीशी ठरलंय. काय करायचं तिला सुचत नाहीये. म्हणून ती मला म्हणत होती की जरा मदतीसाठी येशील का म्हणून. मजा की मदतीला? नाहीतरी ज्याला त्याला मदत करण्याचा छंदच जडलाय तुला. नवीन छंद. लग्न तुळजापुरात आहे आणि इथे तुम्ही आणि महिपतने जो घोळ घालून ठेवलाय ना, तो निस्तरू की लग्नाला जाऊ? तरी पण मला वाटतंय महिपत जंगलातच कुठेतरी लपून बसला असेल. त्याच्याकडे एखादा दुसरा फोन आला ना की लगेच कॉल करेल तुम्हाला. हा, पक्याला कॉल करतो. पक्याला, त्याला नक्की माहित असेल. कोण पक्या? महिपतचा पंटर आहे ग. स्पीकरवर ठेवा फोन. हॅलो. हा पक्या, नागराज बोलतोय. अरे कुठे आहे महिपत? काय माहिती का नाही तुला? हा साहेब, ते जंगलातून निघाले.
म्हणजे महिपत इथे नाहीये पनवेलमध्ये? नाही साहेब, अरे पण मग ट्रक मध्ये बसून गेला कुठे तो? त्यानंतर मला माहित नाही, त्यांचा फोन पण नाही आला. विश्वास बसला ना. महिपतने फक्त स्वतःचा विचार केलाय ह्यात, आणि प्रकरण त्याच्या गळ्याशी आलं ना, तर पोलिसांकडे लगेच तुमचं नाव घे. पोलीस, दादा, अर्जुन, सायली कोणी महिपत पर्यंत पोहोचलं तर माझं नाव बाहेर पडेल. नाही नाही नाही, माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल, फुकट जाईल. म्हणूनच कुणीही महिपत पर्यंत पोहोचायच्या आधी आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं. आणि महिपत सापडला की काय करायचं आपण? काय झालं रविराज काका? नाही, हा नागराज सकाळी सकाळीच घरातून कुठेतरी बाहेर गेलाय. कुठं उंडारत असतो कोणास ठाऊक. यांचा फोन का लागत नाहीये? कुठे असतील हे? अर्जुन, अरे तू का आलास इथे? अरे आराम करायचं होतं ना. तू आधी बस इथे. अरे बस आधी बस. बस. मी अश्विनशी बोललो, तो म्हणाला फक्त मुक्काम आहे, एवढं काही नाहीये. चैतन्य दादा, मग ही गरमागरम कॉफी घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल. थँक्यू. थँक्स. जा आता, आणि पायाला काहीतरी औषध वगैरे लावून घ्या. तू आत नाही येणार? तिथे माझं माहेर पण करायला कोणी आहे का? शिवाय किल्लेदार घरात असेल तर उगाच 1000 प्रश्न विचारेल, त्यापेक्षा नकोच. हा ते आहेच. आणि ऐका, तुमचे डोळे आणि कान आता उघडे ठेवा. महिपत कुठे हे अर्जुन सायलीला कळलं तर ते किल्लेदार आणि प्रतिमाला सांगायला नक्की येते. तेव्हा त्यांचं ते बोलणं ऐका. हे तुम्हाला शिकवायची गरज नाही का? नीट बोलायचं माझं, आणि डोक्यावर जी टांगती तलवार आहे ना, त्याच्यावर फोकस करा. निघा आता. महिपत बद्दल काही कळलं? नाही, अजून तर नाही. पण तो असा निसटून जायला नको होता. तिथे फायरिंग सुरू झाली आणि तेव्हा सायली आणि प्रतिमा हत्याला तिथून बाहेर काढणं गरजेचं होतं, आणि तेवढ्या वेळात तो कुठेतरी निघून गेला. नाही, त्याचं कन्फेशन आता आपल्याला मिळालेलं आहे अर्जुन. म्हणजे आमचा ऍक्सिडेंट त्यानेच घडवून आणला होता हे आपल्याला कळलं. आता प्रश्न फक्त एवढाच राहतोय की हे त्यानं का केलं. तेच मला कळत नाहीये सिमी. तू म्हणतोस तुझी आणि महिपतची आधीपासून ओळख नव्हती, मग तो तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपलं का निघाला होता? प्रतिमा आत्यांनी त्याला विचारल्यावर तो सगळं सांगायला तयारही झाला होता, कारण त्याला खात्री होती की तो प्रतिमा आत्यांचा जीव घेणार. पण नेमका तेवढ्यातच तो गुंड धावून आला आणि प्रतिमा आत्यांच्या अंगावर गेला. मला त्याच्यामध्ये पडावं लागलं, पण ह्या सगळ्यात तो महिपत बोलायचा थांबला ना. हे काही कळत नाहीये. कधीपासून फोन लावते, फोन पण. अहो अहो, काय झालं तुम्हाला? लंगडताय का तुम्ही असे? अहो, कधीपासून फोन करते मी, फोनच लागत नाहीये. तुमचा पत्ता कुठे आहे तुमचा? पडपड कमी कर. अहो, सावकाश, पटकन. अहो, सावकाश. काय झालं लंगडायला तुम्हाला? तू बोलायची थांबलीस तर मला बोलता येईल ना सुमन. बरं, तुम्ही शांत व्हा. आता सांगता का काय झालंय? तुम्ही लंगडताय का असे? तेल. तेल? हा मग तू सांगितलं ना तुझ्या आत्याकडे जा ठाण्याला, तिथं तेल द्या. मग गेलो होतो आत्याकडे. तिथून निघायला उशीर झाला आणि मग ट्रॅफिक लागलं. मग गाडी इंचभर सुद्धा हालत नव्हती, माहितीये. तिथेच मध्यरात्र झाली.
नंतर थोडासा स्पीड पकडला गाडीनं, पण बंद पडली गाडी. अरे देवा, मग काय मेकॅनिक मिळाला नाही एवढ्या रात्रीचा. एवढ्यात एक नंबर मिळाला, मग तो ट्राय करत होतो मी. मग जरासा मागे 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 जात होतो, तर एका खड्ड्यात पडलो मागे आणि तिथंच पाय मुरगटला. हे सगळं झालं आणि मी बेशुद्ध पडलो. सुमन, बेशुद्ध? मग अहो मग तुम्ही मला फोन नाही का करायचा? मी आले असते ना तिथे. पिंडो किस का जरा. बेशुद्ध पडलो होतो, कसा फोन करणार तुला? एक भला माणूस तिथून जात होता, त्यांनी बघितलं, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अहो पण मग मी तुम्हाला इतके फोन करत होते तर तुमचा फोन का लागत नव्हता? किती प्रश्न विचारशील हा? तुझा विश्वास नाही माझ्यावर? बरं तुम्ही आता आंघोळ करून घ्या, मी पटकन चहा टाकते. हा अगं त्याआधी काहीतरी मलम स्प्रे आणशील की नाही पायासाठी? अहो पण हॉस्पिटलमध्ये काहीतरी औषध लावलं असेल ना तुम्हाला? जास्त शहाणी झालीस का ते सुमंत? मी बेशुद्ध पडलो म्हणून मला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यांना हे पायाचं कळलंही नसेल. जा ना, आण ना आता मलम आणि काय ते स्प्रे बी लवकर आण ना, दुखतोय पाय. आणते. याचाच अर्थ काहीतरी स्पेसिफिक कारण आहे की ज्याच्यामुळं तो आमच्या जीवावर उठला. आता ते काय आहे हे शोधून काढायला हवं. पण सर, महिपत सापडल्याशिवाय ते कळणार कसं? राईट. अर्जुन, मी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या रहस्याच्या अगदी जवळ पोहोचलोय. आता फक्त हे समजायला हवं की महिपतचं माझ्याशी इतकं शत्रुत्व का आहे. मम्माने काय सांगितलं होतं तुला? आराम करायचा. काय चाललंय तुझं? अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? ठीक हो? तबीयत से चलो मैं सुखी थी ना समझे कर वाली में बुआ वाला पे छोटा मजाक ये बुआ साथ में पढ़ना मेरी थी. चलो बाल का सनीर के ना बयान छोड़ बात. चलो दिन सलाम जोगी दो दी बेन साली के पागल है दी बेन ओ संडे तो नवाने दे ओ पैती है. होने तो फिर क्या मत पहले दिन नहीं रख सकते. चल देव समय मुझे भी बाल थोड़े नहीं आ बेटा. जाने मशीन लगा मोबाइल ए राख उड़े टांग दे टके इधर टांग किधर गया है दारू ए मैं को लग 9 बजे ये 9:30 बजे कितना भैया क्या नहीं है फातिमा को तेरा रोटी हम पकाई ना तेरा पागल का क्या तुम पांच बजे सही सही पकाए छोटे ना वजी तो कहने तो ना ना घंटे हुए जाओ तुम ना ए पीछे टाइम में को आधा घंटा पीछे सारे बैठ पूरी डावत है कितने टाइम में तो सारे डावत के वक्त
जी दोस्तों, क्या हाल है? ठीक हो? तबीयत से ठीक है तुम्हारी? अच्छा आपको टाइम से कर कि ना कितना टाइम हो कितना टाइम चलो दबाव और लिखा टाइम से कर कि ना 10:17 आए बजे था ये टाइम में 33 का 33 टाइम में से नीचे में नहा के का 33 आणि ना उद्या त्याला छेडछाड करे हे पूर्ण सुरू आहे असं चाय मिले ये जरा भेजा लाख 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 गली को चाबी लेती का चाबी मग तू तर वापस क्या ना चाबी का पता कर चाबी कितना पड़ता है कभी क्या समझा केड़े ए मोतियां हां वापस क्या ले रहे थे मोती के बुढ़ा उन्हें पाट के लाइन मोतियां गत्ते होते वापस क्या ले से मैं ना आगे तू आदमी है वापस फजर लेने ने काले में फजर लेना है तो ये कोई वाता जिया खाली पे नहीं मैं जुद जल रहा भी बोला कितना वही देख मैं वाला चंगे पे मेरी कंगी चाह रहे मम्मी कंगी चाह रहे हैं मैं जुद गई मैं पत्थर में मेरा मुंह दे अरे मेरी कंगी चाह रहे हैं तुझे पाऊं अच्छा अरे कंगी चाह आगे कंगी चाह रे जा आगे भैया आगे भी उड़ वाशरूम में भी बना किसी ने खाना डाला है 4 नंबर तेरे को ले तो ने बनाया ना क्या बनाया क्या ना करता मुर्गे करते भी जमा क्या कर रही और सब दहाई जी दोस्तों, चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करो, बेल आइकन को दबाओ। क्यों तो मेरे दोस्त पड़ गए क्या सर आ गया हां वाला चले जमा कर देना कितने बार जमा नहीं है हेलो चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करो, बेल आइकन को दबाओ।
चाचू ही मैं नहीं चलता बुढ़ा ना ना मैं मर चल दे जे का चलता भी चालू चालू चाचू आधा रात पर खोले चालू चालू वे तारू तो तारू सोना नहीं पिया खीर है चाचू आधा हॉटस्पॉट कॉल खीर आगे खीर है हॉटस्पॉट कॉल खीर है पता क्या नहीं हॉटस्पॉट मेरे काम में टाइम मैं वीडियो अपलोड करना भी और लिखा तो चाचू आधा हॉटस्पॉट क्या नहीं मेरे पैकेज नहीं चल रहा भैया मैं चाचू ना पैर के दो नहीं चल पिया अरे हाल ना बंद करें मैं वॉल को गिना सरळ चिंता करायचं लोग सरळ तारदल श्रवण आहे आणि रूप आहे है दारू और श्रवण आहे ते गड्डे श्रवण आहे हे चालू देख सुन ये कान के बड़ा है सिराना है सिराना डे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करो बेल आइकन को दबाओ मुंह डाल दे कट ओ बाल बलफ बलफ बल वाह जी दोस्तों क्या हाल है ठीक हो तबीयत से तुम्हारी ठीक है मर जी दोस्तों कैसे हैं आप सब ठीक हैं
चलो ते तुझ्या घराने भी मेरी टट्टी है नहीं लेके पकड़ मैं हाथ में मुक्की मारी मुख्तार बच्चा तो उठाए ज्योति आवाज